या टीमचा एक खेळाडू आहे, तरी ज्याप्रमाणे गुलाबदादा यांनी क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केलेलं आहे ते एक खूपच सुंदररीत्या केलेलं आहे, जेणेकरून आपला युवा वर्ग हा एकत्र येईल आणि काहीतरी समाजासाठी काहीतरी करेल। आणि हाच एक त्यांचा एक हेतू आहे की जेणेकरून समाजाची प्रगती व्हावी, म्हणून एक काही कार्यक्रम करायचा एक हेतू असतो की जेणेकरून समाजाचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे। आणि त्यांनी हा जो बिडा उचललेला आहे ते खूपच सुंदर आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण युवा वर्ग त्यांचे खूप खूप आभारी आहेत। कारण या खेळाडूपासून प्रत्येक समाजाचे आपण पाहत होतो की टुर्नामेंट होते, फक्त एक नाभिक समाज या टुर्नामेंट पासून वंचित होता, म्हणून गुलाबदादांनी असं काही एक आयोजन केलं आणि मागच्या वर्षापासून तर क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन केलं, म्हणून मुलांना एक स्वास्थ्य हेल्थ इज वेल्थ, म्हणजे स्वास्थ्य राहील तर काहीतरी करू, पैसा हा हे नाहीये, स्वास्थ्य चांगलं राहील तर पैसा कमवून घेऊ। म्हणून खेळ पासून जर आपल्याला काही फायदा होतो स्वास्थ्यासाठी तर हा खेळ खूपच सुंदररीतीने आपण आयोजन करत आहेत आणि समाज एकत्र होऊन समाजाचीही प्रगती होईल काही असे। आणि गुलाबदादांना एक माझी पर्सनली एक विनंती आहे, जेणेकरून हा जो एक प्लॅटफॉर्म आहे, एक फक्त एक नाभिक समाजापुरता जे प्लॅटफॉर्म तुम्ही हे केलेला आहे की समाज एकत्र होईल, तशा तिने पूर्ण सुरत शहराचा जो काही नाभिक समाज आहे तो एकच प्लॅटफॉर्मवर एकच याच्यावर एकत्र येऊन आणि युवा वर्गासाठी खास करून आपले पाहतो आपण की सर्व सलून व्यवसायाचे आहेत आणि जेणेकरून काही सर्वच काही स्वतःचा व्यवसाय घेऊन बसले नाहीत, कोणी नोकरी करत आहे, कोणी छोटीशी सलून ओपन करून बसलेलं आहे। आज आपण पाहतो सिटीमध्ये मोठमोठे जे सलून आहेत ते इतर समाजाचे आहेत, म्हणजे जसं की पाटील झालं, राजपूत झालं, कोणी जय भीम आहे आणि आपला नाभिक युवा बंधू माझा बंधू तिथं नोकरी करतोय। तर मी गुलाबदादांना आणि त्यांच्या पूर्ण सर्व टीमला माझ्याकडून एक माझी पर्सनल एक त्यांचं विनंती आहे की मुलांसाठी युवा वर्गासाठी की जसं की गव्हर्नमेंट खूप काही लाभ देते, जसं की मुद्रा लोन आहे, काही विश्वकर्मा योजना आहे, मुद्रा लोन आज 20 लाखापर्यंत झालेली आहे। तसेच त्या मुलांसाठी जर आपण पाटील साहेब किंवा इतर मोठ्या व्यक्तीकडे जाऊन जर या मुलांसाठी एक लोनचं काही प्रबोधन करणार ते, तर जेणेकरून आपला एक युवा स्वतःचा मोठा व्यवसाय सलून एक आज हायटेक झालेला आहे, सलून म्हणजे फक्त बाल आणि दाढी पुरतं सीमित नाहीये, तर जेणेकरून त्या लोनच्या पैशांनी तो थोडा मोठा व्यवसाय करेल आणि एक मोठा असं सलून जेणेकरून एक तोही काहीतरी प्रगती करेल आणि माझा बंधू त्याचे सलून एक मोठं असं झालं पाहिजे अशी एक माझी इच्छा आहे की जेणेकरून कुठेही सुरत मध्ये कुठेही सिटी मध्ये जर गेला अरे एक मोठं सलून जर असलं ते जर माझ्या नाभिक बंधूचे असेल तर ते मला खूप खूप आनंद होईल। म्हणून मी गुलाबदादांना एक विनंती करतोय की या मुलांसाठी काहीतरी तुम्ही असं करावं। धन्यवाद। व्हेरी गुड, व्हेरी गुड।